students, yesterday we have seen applications of dimensional analysis. पहिला application dimensional analysis काय होतं? ओके, टू स्टडी करेक्टनेस ऑफ इक्वेशन, म्हणजे जे काही इक्वेशन्स आहेत एफ इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन बरोबर येतं का हे आपण डायमेन्शनल करेक्ट आहे का नाही हे चेक केलं. व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम हे डायमेन्शनल करेक्ट आहे की नाही हे चेक केलं. ओके, कायनेमॅटिकल इक्वेशन v इज इक्वल टू यू प्लस एटी हे v इज इक्वल टू यू प्लस एटीच आहे का नाही, LHS इक्वल टू RHS आहे का नाही हे आपण इन टर्म्स ऑफ डायमेन्शनल फॉर्म्युला बघितलं. दॅट वॉज द फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस, दॅट इज टू चेक द करेक्टनेस ऑफ द इक्वेशन, टू चेक द करेक्टनेस ऑफ द इक्वेशन. आणि सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आपण काय बघितलं, सेकंड ॲप्लिकेशनमध्ये आपण काय बघितलं, टाइम पिरियड इज 2 पाय and is a constant square root L by G. म्हणजे खरोखरच टाइम पिरियड लेंथला रिलेट करतो का, करतो रिलेट. कसा रिलेट करतो, टी प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ एल. म्हणजे जशी लेंथ वाढेल तसं टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम वाढत जाणार आहे. जशी ग्रॅव्हिटी वाढत जाईल तसा टाइम पिरियड काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. म्हणजे खरोखर टाइम हा लेंथला डायरेक्ट प्रपोर्शन आहे का, खरोखरच टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हा ग्रॅव्हिटीला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे का नाही हे आपण रिलेट केलं, को रिलेट केलं युजिंग सेकंड ॲप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस, दॅट इज टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. दिस क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी विच इज रिलेटेड टू दी लेंथ, दिस फिजिकल क्वांटिटी टाइम विच इज रिलेटेड इन्व्हर्सली टू द ग्रॅव्हिटी. म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे, टी इज इक्वल टू 2 पाय स्क्वेअर रूट एल बाय जी. इक्वेशन हे येते का नाही हे आपण सेकंड ॲप्लिकेशन यूज करून काल सॉल्व केलं होतं. आता आणखीन एक कसं बघायचं आहे, दी कायनेटिक एनर्जी, दी कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल किती असते. कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल किंवा ऑब्जेक्टची हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आतापर्यंत पाठ केला असा. कायनेटिक एनर्जी कशी मोजतो आपण, इट इज 1/2 mv². असं काय बघितलं ना तुम्ही, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m²v² अशी किती असते का, नाही. मग कायनेटिक एनर्जी किती असते, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². मग हे खरोखर करेक्ट इक्वेशन आहे का, डायमेन्शनल ॲनालिसिस करून आपण चेक करायचं आहे. लेट अस सी वेदर दिस इक्वेशन इज करेक्ट ऑर नॉट युजिंग द डायमेन्शन. म्हणजे कायनेटिक एनर्जी प्रपोर्शनल टू मास आणि कायनेटिक एनर्जी प्रपोर्शनल टू v² आहे. म्हणजे मासला पण ते को रिलेट करत आहे आणि व्हेलॉसिटीला पण ते काय करते, को रिलेट करते. मीन्स देयर इज अ रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड मास, देयर इज रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड व्हेलॉसिटी. मग या दोघांचं रिलेशन कसं आहे, खरोखर हेच इक्वेशन खरं आहे का आणखी वेगळं आहे. इज इट k इज इक्वल टू 1/2 mv² और k इज इक्वल टू 1/2 m²v², दैट विल सी बाय दिस सेकंड ॲप्लिकेशन. लेट कायनेटिक एनर्जी प्रपोर्शनल टू मास हे आपल्याला माहिती आहे, अँड कायनेटिक एनर्जी प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी v². म्हणजे त्याचं प्रपोर्शन कसं आहे, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. के प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी, के प्रपोर्शनल टू मास. मग मी याला म्हणतो कायनेटिक एनर्जी प्रपोर्शनल टू m⁻⁴ v⁻⁴. काल आपण बघितलं होतं x y घेतलं किंवा a b घ्या, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्हाला कन्फ्युजनला याच्यामध्ये काय व्हावं नाही. अल्फा कायनेटिक एनर्जी proportional to m⁻⁴ and v⁻⁵. That is again this kinetic energy proportionality sign is replaced by equal to by some constant k. So value of k is always 1. Here in this case k is said to be 1. It is m⁻⁴ v⁻⁵. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय मिळालं, प्रायमरी स्टेजला हे इक्वेशन मिळालं. आता खरोखर a ची व्हॅल्यू 1 येते का, हे m⁻² मध्येच काय m⁻⁴ आहे आणि v⁻⁴ आहे. म्हणजे या केसमध्ये a ची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे आणि b ची व्हॅल्यू किती आली पाहिजे, 2 आली पाहिजे. मग 1 येते कसं येते आपण या ठिकाणी आता डिस्कस करायचं आहे. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी कशामध्ये मोजतो आपण, कायनेटिक एनर्जी kg/m². व्हेलॉसिटीचा मी काय करतो, मीटर/सेकंड म्हणजे व्हेलॉसिटी. बघा मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर, मास इंटू व्हेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे कसं लिहिणार, kg/m². मीटर बाय सेकंडचा स्क्वेअर
सेकंड स्क्वेअर. ओके, kg म्हणजेच काय आहे? kg म्हणजे m/1. मीटर स्क्वेअर म्हणजे n/2. पर सेकंड स्क्वेअर वरती आला काय होणार आहे? मायनस t⁻². m1 l2 t2 वरती आला काय होणार आहे? t⁻². म्हणजे कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन काय आहे तुम्हाला माहिती आहे? m1 l2 t⁻². ओके, सेकंड केसमध्ये काय? मासचं युनिट काय असतं? किलोग्रॅम. मग तुम्ही मास कशामध्ये मेजर करणार? बघा, मी असं घेतो m1 l0 t0. मास एकच आहे म्हणून m1. l⁻0 म्हणजे लेंथ नाहीच आहे, फक्त आपण घेतलं रेफरन्ससाठी. t⁻0 म्हणजेच काय? टाइम नाही आहे, लेंथ पण नाही, टाइम पण नाही, फक्त काय प्रेझेंट आहे? मास प्रेझेंट आहे, kg. मास इज इन kg, दॅट इज m/1 l⁻0 t⁻0. थर्ड, व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. मीटर कशामध्ये मोजणार? l1. मास आहे का? नाही, डायरेक्ट घेतो m0 मीटर t⁻1. ओके, मग काय झालं बघा? डायमेन्शन्स ऑफ कायनेटिक एनर्जी m1 l2 t⁻2 मिळालं. डायमेन्शन्स ऑफ मास m1 l0 t0. डायमेन्शन्स ऑफ व्हेलॉसिटी मीटर पर सेकंड म्हणजेच मीटर पर सेकंड. m0 म्हणजेच काय? मास प्रेझेंट नाहीच आहे, फक्त रेफरन्सला आपण कनेक्शनसाठी या ठिकाणी हे 0 कन्सिडर केलेलं आहे. आता या सगळ्यांना डिस्कस करा. यू कॅन पुट कायनेटिक एनर्जी डायमेन्शन, यू कॅन पुट मास डायमेन्शन, यू कॅन पुट व्हेलॉसिटी डायमेन्शन. देयरफॉर कायनेटिक एनर्जीची डायमेन्शन सांगा. l1 l2 t⁻2. ओके, के कॉन्स्टंटच आहे, त्याची व्हॅल्यू म्हणून झाल्यानंतर मासची डायमेन्शन काय बघा? m0 l1 t⁻1. ओके, व्हेलॉसिटी डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी बघा, m0 l1 t⁻1. मासची डायमेन्शन काय? m0 l1 t⁻1 रेज टू a, म्हणजे या स्क्वेअर ब्रॅकेट रेज टू a येणार आहे. दुसरा ब्रॅकेट काय? व्हेलॉसिटी रेज टू b, म्हणजे व्हेलॉसिटी कुठे येत आहे? m0 l1 t⁻1 ही व्हेलॉसिटी डायमेन्शन आहे रेज टू व्हेलॉसिटी रेज टू b. बघा इक्वेशन, कोएफिशिएंट ऑफ मास लेंथ एंड टाइम. एक कोएफिशिएंट ऑफ मास लेंथ एंड टाइम. एलएचएसला मास किती आहे? 1 इक्वल टू आरएचएसला मास किती आहे बघा. आता ए ने जर आत मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? 0 × a इट इज 0, म्हणजे इथे येणार आहे 0. बरोबर आहे का? बघा, m1 आहे मास इक्वेशन. आपण काय करूयात? एक स्टेप आपण एक्स्ट्रा ॲड करूया, म्हणजे यू कॅन इझिली गेट द प्रोसेस. m1 l2 t⁻2 इज इक्वल टू k. ए न आत मल्टिप्लाय केलं या पॉवर्सला तर काय होणार आहे? m0 l⁻a. कसा आला l⁻a? 1 × a इज l⁻a t⁻a into square bracket m⁻0 l⁻b t⁻b. बरोबर, करेक्ट. therefore कोएफिशिएंट ऑफ मास m इज इक्वल टू 1. इकडे मास कोएफिशिएंट काय? 0. इथं कोएफिशिएंट काय? 0, म्हणजे ही फॅक्टर येतच नाही. दुसरा आता लेंथचा बघा. लेंथ इकडे काय? कोएफिशिएंट लेंथचा 2 इज इक्वल टू इकडे काय? कोएफिशिएंट ऑफ लेंथ a, इकडे काय? कोएफिशिएंट ऑफ लेंथ प्लस b. लेंथचा कोएफिशिएंट काय? 2 एलएचएसला. लेंथचा कोएफिशिएंट काय? a आरएचएसला. लेंथचा कोएफिशिएंट काय? b आरएचएसला. जे हे असणार आहे इट इज a.b. इट इज सेड टू बी a.b. बघा
m raised to a v raised to b. आणि आता झालं मास, आता झाले लेंथ. आता टाइम बघा कोएफिशिएंट किती आहे -2. इथं बघा टाइम कोएफिशिएंट किती आहे -a, बरोबर. आणि इथं बघा कोएफिशिएंट किती आहे, इट इज -b. therefore बघा -2 is equal to minus it is a plus. Minus will reduce it to be a plus. Therefore so 1 is equal to 0 0. See here is a one correction for mass. Mass कशामध्ये आहे m1 l0 t0. या ठिकाणी आपण काय घेतलं m1 l0 t0 घ्यायला पाहिजे. here m1 l0 t0 हे मासची डायमेन्शन आहे. लक्षात घ्या मासची डायमेन्शन आहे जी इथे पुटअप केली. मासची डायमेन्शन इथे पुटअप केली m1 l0 t raised to -1 raised to a म्हणजे m1 raised to a म्हणजे a into m1 काय येणार आहे, it becomes m raised to a. It becomes 1 into a, it becomes a. 0 into a, it becomes 0. इथे या ठिकाणी करेक्शन करा n raised to 0. -1 into a minus a जे हे बरोबर आहे. So here we can make one change regarding the mass. See therefore coefficient of mass LHS ला किती आहे 1 is equal to RHS ला किती आहे coefficient of mass a. इथे किती आहे coefficient of mass 0 म्हणजे a ची व्हॅल्यू काय मिळाली 1. व्हॅल्यू ऑफ a becomes 1. हे झालं मास साठी. आता लेंथ बघा, लेंथचा कोएफिशिएंट काय LHS ला 2 is equal to लेंथचा कोएफिशिएंट इथे काय आहे 0. ओके इनटू इथे काय कोएफिशिएंट बघा लेंथचा b. या ठिकाणी 0 प्लस b कोएफिशिएंटची ॲडिशन व्हायला लागले. therefore b is equal to 2. b is equal to 2. ओके मग बघा आपल्याला काय काढायचं आहे a आणि b ची व्हॅल्यू काढायची. a ची व्हॅल्यू किती आली 1, b ची व्हॅल्यू किती आली 2. आता हे झालं मास साठी, हे झालं लेंथ साठी. आता टाइमचं पण बघूयात आपण. आता टाइमचं पण बघूयात. टाइमचं इकडे किती आहे LHS चा कोएफिशिएंट -2. इकडे टाइमचा किती आहे कोएफिशिएंट -a. इकडे किती टाइमचा कोएफिशिएंट -b. ओके जर a ची व्हॅल्यू 1 पुट केली, जर a ची व्हॅल्यू 1 पुट केली तर काय होणार बघा. therefore -2 is equal to -2 is equal to 1. ठीक आहे नॉट नेसेसरी बिकॉज इट शोज द डिफरंट चेंजेस. बिकॉज b ची व्हॅल्यू आपल्याला काय घेतली इथं 2 आली, 80 पुटअप करायची. a ची व्हॅल्यू 1 आली, 80 पुटअप करायची. therefore kinetic energy is equal to k. okay k into mass raised to 1 velocity raised to 2. therefore kinetic energy is equal to k into mv square. if k is a constant number 1/2 then kinetic energy is equal to 1/2 mv square. kinetic energy is equal to 1/2 mv square. when this is possible, when you get the value of a is equal to 1 and you get the value of b is equal to 2, then only you will get the kinetic energy. it is 1/2 m into v square. टाइम या केसमध्ये काय घेतलं आहे कारण या केसमध्ये बघा मास आणि व्हेलॉसिटीज आहे. मास आणि डायरेक्ट व्हेलॉसिटी घेतले त्यामुळे व्हेलॉसिटी रेस टू b आहे त्यामुळे फक्त b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. मास रेस टू a आहे म्हणून a ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. इथे कुठलाही टाइम फॅक्टर पुढे नाही आहे. व्हेलॉसिटी रेस टू b म्हणून b ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 2. मास रेस टू a आहे म्हणून a ची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केली a. आणि ज्याला a ची व्हॅल्यू 1 येणार b ची व्हॅल्यू 2 येणार. ही जर इथे पुटअप केली तर m रेस टू a म्हणजे m रेस टू 1, b रेस टू 2 म्हणजे b रेस टू इथे काय येणार आहे त्याची व्हॅल्यू येणार आहे 2 म्हणजे m v स्क्वेअर येणार. सो k इज इक्वल टू kinetic energy is equal to k into mv square. if value of this k is a 1/2, that is a constant, k is equal to 1/2 mv square. but don't think about this half, just think about kinetic energy is mv square. k proportional to m, k proportional to v square, k proportional to m, k proportional to v square. So this gives a relationship between kinetic energy. Kinetic energy is proportional to mass of the particle. Kinetic energy is proportional to
square of velocity of the particle. So this gives relationship between related physical quantities. Related चा अर्थ काय? one quantity related to the other. म्हणजे मास वाढलं तर एनर्जी वाढेल, मास कमी झालं तर एनर्जी कमी होणार आहे. वेलॉसिटी वाढली तर एनर्जी वाढणार, वेलॉसिटी कमी झाली तर एनर्जी कमी होणार आहे. म्हणजे दोघांचे कसं आहे? डायरेक्ट रिलेशन आहे. सो दिस डायरेक्ट रिलेशन इज शोन बाय के प्रपोर्शनल टू एम, के प्रपोर्शनल टू व्ही स्क्वेअर. म्हणजे हे जे आपलं इक्वेशन काढलेलं आहे using the dimensional analysis, so that equation is said to be a correct equation. So this is second example for kinetic energy of a particle. हे एक्झामला विचारतात बघा, kinetic energy of the particle, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. टाइम पिरियड आपण काय पिरियड होतं? t is equal to 2 pi square root n by g. हे सुद्धा एक्झामला विचारतात. आणि कायनेटिक एनर्जी हे सुद्धा एक्झामला विचारतात. k is equal to 1 of mv square कसं येते ते. आणखीन एक एक्झाम्पल विचारतात ते म्हणजे रिलेशन कशामध्ये? रिलेशन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर याचे सगळे डेरिव्हेशन्स तुम्हाला 11वी आणि 12वीला आहेत. आत्ता आपण फक्त काय बघायचं आहे? त्या इक्वेशनचं रिलेशनशिप बघायचं आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर v इज इक्वल टू, हे एक रिलेशन आहे लक्षात घ्या. इट इज p बाय रो. हा एक कॉन्स्टंट k आहे. म्हणजे साऊंडची व्हेलॉसिटी ही खरोखर प्रेशरला डायरेक्ट प्रपोर्शन आहे का? साऊंडची व्हेलॉसिटी ही खरोखर ज्या एअरमधनं साऊंड पास होतो त्या एअरच्या डेन्सिटीला इन्व्हर्सली स्क्वेअर रूट ऑफ प्रपोर्शन आहे का हे चेक करायचं आहे. हे इक्वेशन डेरिव्हेशन तुम्हाला 4 ते 5 मार्कासाठी एक्झाम असणार आहे, बट दॅट इज फॉर द एंड ऑफ दिस 11th स्टँडर्ड. पण या ठिकाणी आपण फक्त बघायचं आहे खरोखर व्हेलॉसिटी इज इक्वल टू के इंटू स्क्वेअर रूट पी बाय रो येते का नाही बघायचं आहे. सो अगेन राईट हियर velocity proportional to p raised to a, velocity proportional to density raised to b. Therefore velocity proportional to in common कसं लिहिणार? p raised to a and rho raised to b. Therefore v is equal to 1 constant k, p raised to a, density raised to b. ठीक है? Dimension of velocity. आता मी डायरेक्ट लिहू का? वेलॉसिटीची डायमेन्शन m0 l1 t minus 1. दिस इज डायमेन्शन ऑफ वेलॉसिटी. नेक्स्ट डायमेन्शन ऑफ प्रेशर. प्रेशर कशामध्ये मोजतो आपण? फोर्स अपॉन एरिया. फोर्सची डायमेन्शन काय असते रे? m1 l1 t minus 2. एरिया म्हणजे काय? मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर म्हणजे l raised to 2. फोर्सची डायमेन्शन काय आहे? m1 l1 t minus 2. हे आपण काढलेलं आहे दुसऱ्या लेक्चरला. आणि एरियाची डायमेन्शन काय? l2. l2 वरती काय करणार आहे? -2. मग इथे काय? +1. हे 2 वरती काय करणार आहे? -2. 1 -2 -1. त्यामुळं बघा प्रेशरची डायमेन्शन किती येते? इट इज m1 l -1 t -2. हे बघा ना, l2 वरती गेलं काय झालं? l raised to -2. हे +1 आहे आणि ते -2 -1 राहिलं. So length becomes -1. And density, the dimension of density is, density म्हणजे काय असतं रे? mass upon volume. mass म्हणजेच काय? m1. लेंथ आहे का? नाही. नाही म्हणजे एनर्जी 0. व्हॉल्यूम कशामध्ये मोजतो आपण? मीटर क्यूब. मीटर क्यूब कुठे आहे? डिनॉमिनेटरला आहे. इफ दॅट व्हॅल्यू कम्स टू न्यूमरेटर it becomes मीटर क्यूब म्हणजे l raised to -3. बरोबर आहे का? म्हणजे किती आलं बघा? डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी m1 l -3. काही फॅक्टर आहे नाही, तरी पण मी घेतो t raised to 0. t raised to 0 म्हणजे नाहीच आहे. बघा डायमेन्शन मिळाली व्हेलॉसिटीची, डायमेन्शन मिळाली प्रेशरची, डायमेन्शन मिळाली डेन्सिटीची. डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. l raised to m1 डिवाइडेड बाय मीटर क्यूब म्हणजे l क्यूब. l क्यूब वरती काय झालं? l raised to -2. दिस इज डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. आता ह्या सगळ्या डायमेन्शन्स इथे कुठं पर्यंत? देअरफॉर व्हेलॉसिटीची डायमेन्शन m0 l1 t1 इज इक्वल टू k. तो कॉन्स्टंटच आहे.
प्रेशरची डायमेन्शन m1 n-1 t-2 raised to a dot डेन्सिटीची डायमेन्शन m1 n-3 t0 raised to b. याला आपण मल्टिप्लाय करा. therefore m0 l1 t1 is equal to k. a ने आज मल्टिप्लाय केला काय म्हणाय m raised to a n raised to minus a t raised to minus 2a minus a minus 2a into b ना मल्टिप्लाय करा पॉवरला m raised to b n raised to minus 3b आणि t raised to 0. ओके, taking the coefficient. आता याचे कोएफिशिएंट घेऊया आपण. की कोएफिशिएंट्स कोणाचे ऑफ मास लेंथ एंड टाइम. मास इक्वल टू काय आरएचएस ला 0 इज इक्वल टू मास काय आरएचएस ला a प्लस मास काय आरएचएस ला b. पॉवरची ॲडिशन होते. इथे जरी मल्टिप्लिकेशन असलं तरी पॉवरची ॲडिशन होत असते. इथे जरी मल्टिप्लिकेशन असलं तरी ह्याच्या पॉवर्स आहेत m raised to b m raised to a यांची ॲडिशन होत असते. हे झालं मास फॉर्म्युला. ओके, आता लेंथला काय बघा एलएचएस ला लेंथ इज 1 इज इक्वल टू इकडे लेंथ काय आहे लेंथचा पॉवर इथं मायनस a इथे लेंथची पॉवर काय मायनस 3b. ओके, आता इकडे बघा टाइम तो 1 आहे. ओके, इथे टाइम काय -2 आहे. इथे टाइम काय 0 प्लस 0 म्हणजे मासचं कोएफिशिएंट असावे 0 इज इक्वल टू a प्लस b. लेंथचे कोएफिशिएंट एवढे आहे 1 इज इक्वल टू -a minus 3b आणि टाइमचे कोएफिशिएंट काय आहे 1 इज इक्वल टू -2a. म्हणून मी इथे म्हणू का therefore a is equal to हे बघा ना a is equal to -1/2 बरोबर. a is equal to -1/2. if a is equal to -1/2 therefore 0 is equal to -1/2 plus b. therefore b is equal to +1/2. जे बघा आता प्रेशर ची डायमेन्शन m p n minus a 2 minus a t raised to -2a. b ची व्हॅल्यू 1/2 आहे आणि a ची व्हॅल्यू काय आहे -1/2. a ची व्हॅल्यू आहे -1/2. डेन्सिटी ॲक्च्युली परत आता बघा या ठिकाणी डिनॉमिनेटरला ते गेले पाहिजे. फर्स्ट इज प्रोपोर्शनल टू डेन्सिटी बिकॉज डेन्सिटी इज द फर्स्ट फॅक्टर ॲट विच density is the first factor. Why it is said to be first factor? Density raised to a and pressure raised to b. एखादा जर मीडियम असेल ओके प्रेशर जर अप्लाय झालं म्हणजे काय प्रेशर कसं अप्लाय होतं फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया जर अप्लाय झालं एखाद्या लिक्विडवरती तर काय होतं त्या लिक्विड डेन्सिटी चेंज होते. म्हणजे सगळ्यात पहिला चेंज होणारा फॉर्म्युला कुठला आहे चेंज होणारा फॉर्म्युला कुठला आहे तो डेन्सिटीचा असणार आहे. म्हणजे पहिल्यांदा डेन्सिटी चेंज होणार. ओके, हे कशामुळे चेंज झालं ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. म्हणजे चेंज होणारी क्वांटिटी पहिला कुठली आहे डेन्सिटी. मग फोर्स अपॉन एरिया काय असतो प्रेशर. पहिला कोण चेंज होणार आहे डेन्सिटी. पहिला कोण चेंज होणार आहे डेन्सिटी. म्हणून मी काय घेतलं डायरेक्ट प्रोपोर्शन पहिल्यांदा डेन्सिटी रेज टू ए आणि ही पुन्हा चेंज झाली ड्यू टू प्रेशर. दॅट्स वाय प्रेशर रेज टू बी. प्रेशर चेंज होणार नाही ड्यू टू प्रेशर density is going to change. That's why first proportion is velocity proportional to density raised to a and second velocity proportional to pressure raised to b. Pressure raised to b here. Therefore also extend raised to a. मग जर हे केलं तर परत काय होणार आहे ती velocity
सारखं रिलेशन कसं चेंज होणार ते पण त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं पाहिजे. बट वी आर नॉट गोइंग इन डिटेल्स टू दॅट. सो प्रेशर रेज टू ए अँड डेन्सिटी रेज टू बी. यात आपण याच्यावर कुठं प्रूफ बघूया. देअरफॉर जर मगाशीच आपण जे घेतलं तेच ते येते का प्रूफ. पी रेज टू ए आणि रो रेज टू बी हे कोण येते का. देअरफॉर P raised to A rho raised to B. Velocity is equal to K into P raised to minus half आणि density raised to बरोबर. ही मला आपण जे घेतलं ते बरोबर. पहिल्यांदा काय चेंज होणार डेन्सिटी आणि मग चेंज होणार ड्यू टू डेन्सिटी चेंजेस ड्यू टू प्रेशर. सो फर्स्ट चेंजेबल व्हॅल्यू इज अ डेन्सिटी and second changeable value is said to be a pressure. So rho raised to A, P raised to B. Rho raised to A, P raised to B. Rho raised to A, H will be there minus 1/2. H will be there minus 1/2 into P raised to B, which will be there plus 1/2. Okay, so this can be written as P raised to 1/2 divided by rho raised to 1/2. रो रेस टू मायनस 1/2 हे न्यूमरेटरला असेल तर ते डिनॉमिनेटरला गेलं काय येणार आहे रो रेस टू 1/2 खाली गेल्यानंतर. देअरफॉर व्हेलॉसिटी इज इक्वल टू के. पी रेस टू 1/2 म्हणजे काय असतं स्क्वेअर रूट पी आणि रो रेस टू 1/2 रेस टू काय असतं रूट रो. देअरफॉर व्हेलॉसिटी इज इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ साऊंड के इंटू स्क्वेअर रूट ऑफ पी बाय रो. व्हेलॉसिटी इज इक्वल टू के इंटू स्क्वेअर रूट ऑफ पी बाय रो. हे लक्षात घ्या. पहिला क्वांटिटी कुठली चेंज होणार आहे डेन्सिटी ड्यू टू ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. त्यामुळे जी क्वांटिटी पहिला चेंज होणार त्याला रेस टू ए घ्यायचा. कुणामुळं ड्यू टू प्रेशर. त्यामुळे शेवटी काय घ्यायचं प्रेशर रेस टू बी. अँड आफ्टर पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी यू विल गेट द इक्वेशन फॉर व्हेलॉसिटी ऑफ साऊंड बी इज इक्वल टू के स्क्वेअर रूट पी बाय रो. म्हणजे हे जे रिलेशन आहे हे बरोबर आहे. बी इज इक्वल टू के स्क्वेअर रूट ऑफ पी बाय रो. So here we can stop for the second application. In the next lecture we can see the third application of dimensional analysis. Okay, we can stop here.